इव्हनिंगच्या वेळेस असं सिंपलचं जेवणाचा बेत ठेवला आहे. जेवणामध्ये होतं आज वरणाच्या चकल्या. तर तुम्हाला माहीत आहे का, नसेल माहिती तर मला नक्की सांगा कमेंट्स करून. तर रेसिपी मी लॉंग ब्लॉगमध्ये सांगितलीच आहे. तर घरच्या तुपाची गोष्टच काय वेगळी असते आणि स्मेल तर काही सांगूच नका. वाव. तर जरा म्हटलं तूप बनवायला घेऊया. तर जितकं काय आपल्याकडे लोणी होतं लोणी काढली. लोणी बघताच तोंडाला पाणी सुटे. तुम्ही कोणी पोळी संगत लोणी खाते का? नक्की मला सांगा. तर मला पोळी संग लोणी प्रचंड आवडते. तर चला तर मी लोणी वगैरे काढून घेतली. प्लस त्याच्यासोबतच मग मी नाही का चकुल्याची ते वरण आहे ना ते मांडून ठेवलं. म्हणजे एकाबरोबर आपले दोन कामं व्हायला करूया. सिंपल रेसिपी आहे आणि तितकीच भारीसुद्धा आहे. चवीला तर खरंच अतिउत्तम आहे. आणि त्यासोबत लोणचं वगैरे तुम्ही काहीही करू शकता किंवा पापडचा चिवडा वगैरे तो सुद्धा मी ब्लॉगमध्ये सांगितला आहे. चॅनलवर नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब कर, जेणेकरून जे काही व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सिंपलचं वरणाला मी तडका दिला आहे. टमाटर मिरची वगैरे टाकून तिथे कणकेची अशी पोळी लाटून घेतली आणि त्याचे छोटे छोटे काप करून घेतले. आणि तर जशी उकडी आली आहे ते काप त्याच्यामध्ये सोडून दिले. असे छानपैकी आपलं सिंपल अशा नाही का चकुला बनवून तयार झाला आहे. 2-3 मिनटं छान याला होऊ देणार आहोत आणि खरंच अतिउत्तम असं बनवून झालं आहे. साईडला आपलं तूपही इथं बनवून रेडी झालं आहे आणि तुपाचा वास तर घरभर पसरला आहे. तर चला तूप मी वाटीत काढून घेते, कारण की ते सध्या खूप जास्त प्रचंड गरम आहे. आणि इथं आपलं चकुलासुद्धा बनवून झालं आहे. आणि हे तुपावरचं जे खालचं तुम्ही उरलेलं असेल तुम्ही ते पोळी संगसुद्धा खाऊ शकता. तर चला वरून टाकलं असं तूप आणि छान असं चकुला मस्त असं एन्जॉय केलं आहे. तर चला ब्लॉग इथं शेवट करते.